तर शेतकऱ्यांच्या मदतीवरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर घणाघात केलेला आहे। राज्यात मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान झालं। उद्धव ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केलाय। आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी अद्याप कोणताही प्रस्ताव झालेला नाही। सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या पॅकेजचं काय झालं असा सवाल उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पॅकेजचं ठिबक सिंचन झालं का असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलाय। पिकं तर सोडून गेलीच, पण अनेक ठिकाणी माझ्यासोबत आपण देखील होतात, शेत जमीनच वाहून गेलेली आहे। आणि मग त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज असा एक गोंडस शब्द देऊन एक रक्कम घोषित केली। त्या पॅकेजचं पुढे काय झालं का त्या पॅकेजचं पण ठिबक सिंचन झालंय हे कळायला काय मार्ग नाहीये। एकूण आता त्यांचा ठिबक सिंचन झालेला दिसतोय। एक हे बघा, विभाग वाईज अमरावती डिव्हिजनला 3,415 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगरला 6,249 कोटी, कोकण डिव्हिजनला 40 कोटी, नागपूर डिव्हिजनला 716 कोटी आणि नाशिक डिव्हिजनला 1,553 कोटी, असे 14,000 कोटी रुपये 32,000 कोटीच्या पॅकेज पैकी पोहोचलेले आहेत। ही आकडेवारी आहे। तर आपल्यासोबत नागपूरहून आपले पाचही प्रतिनिधी हे जोडलेले आहेत। सुरुवातीला आपण मनोज दयाळकर यांच्याकडे जाऊया। मनोज, विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत, शेतकऱ्यांना मदत किती मिळाली यावरून आता यावर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे। तुमच्याकडे काय आकडेवारी आहे? सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे त्यातील किती टक्के मदत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे? नक्कीच जगदीश, आपण या ठिकाणी हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि हिवाळी अधिवेशन ही आक्रमक होणार होतं ते शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून, कारण की अतिवृष्टी ही झाली होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। त्यांच्या जमीन आपण बघितलं त्यांची शेतीही वाहून गेली होती मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यामुळे मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेलं होतं आणि शेतकरी हवालदिला पूर्णपणे हा झालेला होता आणि त्यावरती शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आपण बघितलं विरोधक हे एकटवले होते आणि विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांवरती टीका देखील करत होते आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून आपण बघितलं तर त्यांना मदत देखील जाहीर करण्यात आली होती, एक पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर शेतकरी हा सुकावणार होता। पण आपण बघितलं त्यानंतर देखील शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असं सातत्याने विरोधकांकडून बोललं जात होतं आणि त्यावरती आज हिवाळी अधिवेशनाच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं तर यावेळी सभागृहामध्ये शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न हा उपस्थित केला गेला होता आणि त्या प्रश्नामध्ये पुन्हा एकदा आपण बघितलं विरोधक हे मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत मिळाली नाहीये। जो शेतीचा भाव आहे तो पण मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं सोयाबीन असेल, कापूस असेल, त्याला हमी भाव देखील या ठिकाणी मिळत नाहीये आणि जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देखील या ठिकाणी झालेली नाहीये आणि संपूर्ण जो आपण विमा बघितला तो पण जो काढण्यात आलेला होता तो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नाही असं देखील आपण बघितलं तर विरोधकांकडून टीकाही केली जाते। सभागृहामध्ये सातत्याने सत्ताधाऱ्यांवरती प्रश्न निर्माण करत होते, पण या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी देखील या ठिकाणी बोललं गेलं की जे पॅकेज जाहीर झालेलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये अर्धी किंमत ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि सातत्याने त्यांच्याकडे ते पैसे गेले देखील आहेत आणि याची माहिती देखील या ठिकाणी आम्ही मांडू असं देखील सत्ताधाऱ्यांकडून बोललं जात होतं आणि पण विरोधक या ठिकाणी आपण आक्रमक झालेले होते, त्यांची भूमिका तीच होती आणि त्यावरती विधानसभा अध्यक्ष यांनी या ठिकाणी मध्यस्थी केलेली होती आणि त्यांनी आपण बघितलं तर दुपारी 3च्या सत्रामध्ये या ठिकाणी बैठक ही बोलावलेली होती आणि या बैठकीला आपण बघितलं शेतकऱ्यांचा जो मुद्दा होता तो या ठिकाणी उपस्थित केला जाणार होता आणि त्या संदर्भात देखील मोठी चर्चा केली जाणार होती, पण आपण बघितलं ही बैठक या ठिकाणी कुठेतरी झालेली नाही असे दिसून आलं, कारण की कुठेतरी मंत्र्यांना या ठिकाणी म्हणजे आमदार असेल की मंत्री असेल त्यांना या ठिकाणी वेळ हा भेटला नव्हता, कारण की सभागृह हे दोन्ही चालू होते, कारण की एक आठवड्याचं हे अधिवेशन आणि त्यामध्ये आपण बघितलं सत्ताधाऱ्यांकडे आणि विरोधकांकडे सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपण बघितलं या ठिकाणी आक्रमक भूमिका ही पाहायला मिळाली आणि त्यानंतर बैठकीचं आयोजन केलं होतं, मात्र ही बैठक होऊ शकलेली नाहीये। पुन्हा ही बैठक कधी होईल यावर आपलं लक्ष असेल। मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा।